तर मित्रांनो, आज आपण विटॅमिन्स हा चॅप्टर पाहणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण जीवनसत्व अ म्हणजे विटॅमिन ए हे पाहणार आहोत. त्याला शॉर्टकटमध्ये विट ए देखील असं म्हटलं जातं, म्हणजे विटॅमिनला विट देखील असं शॉर्टकटमध्ये म्हटलं जातं. लिहायला देखील आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, सोपं होतं. ओके, तर आपण ह्याच्याबद्दल थोडी आधी प्राथमिक माहिती पाहूयात. ओके, सर्व स्पर्धा परीक्षामध्ये विटॅमिन ए सगळ्यांचं फेवरेट आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ओके, तर विटॅमिन हे कशात विरघळते? विटॅमिन हे पाण्यात विरघळते का मेदामध्ये विरघळते? तर ते आपल्याला उत्तर सांगायचं. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला जरूर सांगू शकता. ओके, तर विटॅमिन हे मेदात विरघळते. म्हणजे फॅट सोल्युबल आहे. कसं आहे तरी विटॅमिन फॅट सोल्युबल, किंवा त्याला आपण म्हणू शकतो की वॉटर इनसोल्युबल, असं सुद्धा त्याला म्हणू शकतो आपण. वॉटर इनसोल्युबल म्हणजे पाण्यात न विरघळणारे. अशा दोन्ही अँगल देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाण्यात न विरघळणारे विटॅमिन्स कोणते, किंवा मेदात विरघळणारे विटॅमिन कोणते? तर विटॅमिन काय आपल्याला आन्सर येईल तर विटॅमिन ए. प्रत्येक वेळेस फक्त अ लिहिणे. ओके, शॉर्टकटमध्ये. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर अजून कोणकोणते आहेत जे विटॅमिन्स मेदामध्ये विरघळतात किंवा पाण्यात विरघळत नाही? तर ते आहेत अ, ड, ई, के. काय लक्षात ठेवायचं? अ, ड, ई, के. अ, ड, ई, के म्हणजे ए, डी, ई, के. तर ट्रिक लक्षात ठेवायची आपल्याला. ए देख, डी, ई, के. ह्याला देख मराठीत आपण लिहितोय. देखला कसं लिहाल तर द ला डी, मात्रेला ई आणि क ला के, असं. ए देख फॅट गर्ल या बॉय तुम्ही म्हणू शकता. ये देख फॅट गर्ल. ही बघ मोठी किंवा ढोली मुलगी किंवा मुलगा, अशी आपण ट्रिक त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, तर ए देख फॅट गर्ल ट्रिक असेल तर आपली ट्रिक महत्वाची आहे. ट्रिक देखील आपल्याला लक्षात ठेवायची बघा. ए देख फॅट गर्ल ही असेल आपली ट्रिक, न विसरण्यासाठी. किंवा दुसरी आहे किडा. दुसरी ट्रिक आहे बघा. ही पहिली ट्रिक झाली. आता दुसरी ट्रिक पाहू आपण. किडा, के ई डी ए, किडा, के ई डी ए, किडा. किडा कशात पडतो? तेलात पडतो. तेलात किडा कशात पडत असतो? तेलात पडत असतो. हा जो बल्ब तुम्हाला इथे चमकत आहे, ह्याच्यावरती जे काही किटाणू, मच्छर वगैरे किडे जे असतात ते शेवटी कशात पडतात? तर तेलात पडत असतात. तेला आपण त्याला हे लावतो बघा, पेपर लावतो. त्या पेपर तेलात बुडवलेला असतो आणि ते सगळे किडे त्याला चिटकतात. तसे त्या आपल्या वातीमध्ये देवाला जे आपण ठेवत असतो थोडीशी याची समय वगैरे, त्याच्यामध्ये देखील त्या ठिकाणी किडे येऊन मरत असतात. ओके, किडा. हे दोन ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायचे. ए देख फॅट गर्ल आणि किडा आहे. किडा कशात पडतो? तेलात. तेल म्हणजे फॅट. तेल म्हणजे काय तर फॅट. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर विटॅमिन ए, बी आहे ड ई के, ए डी ई के. ए देख फॅट गर्ल, किडा तेलात. ओके, तर हे आपण फक्त आज या ठिकाणी पाहणार की विटॅमिन ए बद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत. ओके, तर विटॅमिन ए जे आहे याचे एकूण प्रकार किती आहेत ते आपण बघूया. प्रकार. विटॅमिन ए चे एकूण 4 प्रकार आहेत. किती आहेत तर 4 प्रकार आहेत. याच्यावरच आपण इथं रासायनिक नाव देखील पाहणार आहोत. 4 प्रकार कोणकोणते? पहिला आपल्याला प्रकार पाहायचा आहे तर तो आहे रेटिनॉल. इंग्लिशमध्ये पण लिहावं लागेल, कारण त्याच्यामध्ये आपल्याला काही सायंटिफिक गोष्टी समजतील. रेटिनॉल OL शेवटी आहे, लक्षात ठेवायचं. मी त्याला अंडरलाईन करतो. दुसरा बघायचा आपल्याला दुसरा प्रकार
चार मधला दुसरा प्रकार पाहायचा आहे विटॅमिनचा आपल्याला, रेटिनल. रेटिनल, रेटिनल, शेवटी एल आहे म्हणजे अल्डिहाइड आहे, ओएल आहे म्हणजे अल्कोहोल आहे, म्हणजे OH ग्रुप आहे, CHO ग्रुप आहे. तिसरा प्रकार पाहायचा आहे विटॅमिनचा आपल्याला, रेटिनॉइक ऍसिड. रेटिनॉइक ऍसिड, आम्ल देखील आपण मराठीत म्हणू शकतो, रेटिनॉइक आम्ल. इंग्लिश मध्ये लिहू आपण रेटिनॉइक ऍसिड, OIC. ज्या ठिकाणी नाव असेल ते ऍसिडच असते. ओके, हे तिघांना मिळून काय म्हटलं जातं तर विटामर्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं तर विटामर्स असं देखील म्हटलं जातं. तिघांना मिळून आपण विटामर्स म्हणायचंय, विटामर्स. ओके, 3 विटामर्स आहेत, रेटिनल आणि रेटिनॉइक ऍसिड. OL आहे म्हणजे इथं अल्कोहोल आहे. OH ज्या ठिकाणी ग्रुप असतो, त्या ठिकाणी अल्कोहोल असतो. काय असतो? अल्कोहोल. आणि ज्या ठिकाणी AL आहे, अल्डिहाइड, त्या ठिकाणी आपल्याला ग्रुप पाहायला मिळेल किंवा गट त्यामध्ये असतो. ऍसिड याच्या ठिकाणी इथं काय असेल तर ऍसिड असेल, याच्या ठिकाणी काय असेल तर ऍसिड असेल, किंवा त्याला आपण आम्ल देखील म्हणू शकतो. ओके, तिघ हे सगळे विटामर्स आहेत. तिघ कसे आहेत? विटामर्स. हे तिन्ही पण फक्त आणि फक्त प्राण्यांपासूनच मिळतात. हे विटामिन्स, हे 3 विटामर्स फक्त आणि फक्त प्राण्यांपासूनच मिळतात, ॲनिमल फूड पासूनच मिळतात. तर आपण काय म्हणतो? ॲनिमल सोर्स म्हणू शकतो शॉर्टकट मध्ये, प्राणी स्त्रोत. लक्षात ठेवायचं आपल्याला. आता ते स्त्रोत कोणकोणते आहेत ते नंतर बघूया. तर एकूण विटॅमिनचे किती प्रकार या ठिकाणी पाहिले आपण? 3 पाहिले. अजून एक प्रकार आपल्याला पाहायचा आहे, इथं थोडं दूर लिहितो, या ठिकाणी आपण त्याचे काही स्त्रोत लिहूया. ओके, आधी आपण चौथा प्रकार बघूयात विटॅमिनचा, तो आहे बीटा कॅरोटीन. काय तर बीटा कॅरोटीन असं लिहिलं जातं बघा, बीटा कॅरोटीन. बीटाचं चिन्ह देखील या ठिकाणी लिहिलेलं आहे. बीटा कॅरोटीन हा व्हिटॅमिन ए चा प्रिकर्सर आहे. म्हणजे बघू आपण. ओके, हा काय तर व्हिटॅमिन बी, इथे कंसात देऊ शकता, हा व्हिटॅमिन ए चा काय तो प्रिकर्सर आहे. व्हिटॅमिन ए चा तो काय तो प्रिकर्सर आहे. प्रिकर्सर काय असतो त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. प्रिकर्सर म्हणजे कच्चा माल. लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? तर कच्चा माल म्हणजे आधी हे असतं, मग त्यापासून व्हिटॅमिन ए मिळतं. लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवायचं बीटा कॅरोटीन पासून आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं. ओके, पण बीटा कॅरोटीन चा स्त्रोत काय आहे? बीटा कॅरोटीन हे विटॅमिन फक्त आणि फक्त वनस्पतीमध्येच असते. कुठं असते तर फक्त आणि फक्त वनस्पती स्त्रोतापासूनच आपल्याला मिळतं. ओके, वनस्पती स्त्रोत आहे म्हणजे याला म्हणतो प्लांट ओरिजिन किंवा प्लांट सोर्स. याचे उदाहरण देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहे. ओके, तर आपण याचे स्त्रोत इथेच कंप्लीट करूया. ओके, तर मला प्रकार एकूण किती पाहायचे आपल्याला? 4. तर पहिला आहे रेटिनॉल, अल्कोहोल त्यात असतो OH, रेटिनल AL अल्डिहाइड CHO ग्रुप त्यात असतो, रेटिनॉइक ऍसिड ओइक ऍसिड, असं हे तिघांना मिळून आपण काय म्हणतो तर विटामर्सचा स्त्रोत काय तर फक्त आणि फक्त प्राणी आहेत. त्यानंतर चौथा कुठला प्रकार आहे तर बीटा कॅरोटीन हे फक्त आणि फक्त आपल्याला वनस्पती पासून मिळतं. वनस्पती खाव्या लागतील, भाजी पाला फळं वगैरे जे काय असेल ते सगळं आपल्याला खावं लागेल. परंतु बीटा कॅरोटीन हा व्हिटॅमिन ए चा प्रिकर्सर आहे. म्हणजे जे काय आपण वनस्पती खाऊ, जे काय भाजीपाला खाऊ, जे काय फळं खाऊ, जे काय कंद खाऊ, ते त्यापासून डायरेक्ट आपल्याला व्हिटॅमिन ए मिळत नाही. वनस्पतीमध्ये असतं बीटा कॅरोटीन, ते खाल्ल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर व्हिटॅमिन ए, म्हणजे इनडायरेक्टली.
ओके, आपल्याला व्हिटॅमिन ए शेवटी मिळत असतं, शेवटी ए मिळतं, आधी त्यात काय असतं बीटा कॅरोटीन. आता याचे आपण स्त्रोत आहेत प्राण्यामध्ये पाहूयात. मांस, मासे, इथं सगळे लिहूयात. मांस, मासे, ओके, माशामध्ये पण भरपूर सारे आहेत, ते नंतर पाहू आपण. मांस, मासे, अंडी आहेत, आता दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, दही बी आहे, ओके. त्यानंतर बटर, बटर म्हणजे लोणी, चीज लिहू आपण त्या ठिकाणी, चीज दुधाचे पदार्थ आहे. चॉकलेट जरी खाल्ला आपण, समजा आपण चॉकलेट, आईस्क्रीम, आईस्क्रीम लिहू शकतो आपण, आईस्क्रीम खातो आपण म्हणून लिहिले आपण, ठीक आहे ना, जे आपण खात आहे जास्त त्याच्यापासून पण, किंवा आईस्क्रीम आहे, चॉकलेट आहेत, चॉकलेट हे पण दुधापासून बनवले जातात, अनेक पदार्थ आहेत, दुधाचे पदार्थ आहेत. त्यानंतर पुढे बघूयात की आपण, हे झाले सगळे प्राणी स्त्रोत, म्हणजे हे रेटिनॉल आणि रेटिनॉलिक ऍसिड चे मी या ठिकाणी स्त्रोत सांगत आहे. ओके, त्यानंतर अजून काय पाहिजे आपल्याला, तर जे प्राण्यांचे अवयव आहेत, जसे की यकृत आहे, भरपूर प्राण्यांचे लोक यकृत खातात, त्याला आपण कलिजा म्हणतो, कलिजा, कलिजा द्या, कलिजा द्या, काळीज द्या म्हणतो आपण त्याला, काळीज द्या, काळीज, भरपूर लोकांना काळीज खायला आवडतं, कलेजा त्याला म्हणतात, कलेजा, कलेजा फ्राय, भरपूर लोकांना आवडत देखील असतं कलेजा फ्राय, तर ते यकृत देखील लोक खातात. त्यानंतर वृक्क, किडनी देखील लोक मागून खात असतात, किडनी द्या आम्हाला, किडनी द्या, कोंबड्याची किडनी द्या, ह्याची किडनी द्या, बकऱ्याची किडनी द्या, लोक खातात, त्याला वृक्क देखील म्हणतो किंवा किडनी देखील आपण म्हणत असतो. ओके, असे अनेक अवयव याच्यामध्ये देखील असतात. ओके, एक्सेट्रा. एक्सेट्राच्या आंदोलनाच्या आपण काही मासे आहेत, त्या माश्यामध्ये पण आपण पाहतो की शार्क लिव्हर ऑइल, शार्क लिव्हर ऑइल म्हणजे शार्क एक मोठा काय तर सस्तनी प्राणी आहे, जो की सॉरी शार्क नाही, तो देवमासा आहे. शार्क जो आहे, मासा आहे, तो जो पाण्यात राहतो, त्याचं लिव्हर खाल्लं, लिव्हर म्हणजे यकृत खाल्लं, लिव्हर आता फ्राय केलं त्यातून ऑइल निघत असतं. आपण कुठल्याही गोष्टीचं फ्राय केलं त्यातून ऑइल बी निघत असतं, त्याचं अंगचं बी त्याला तेल असतंच ना, म्हणजे शार्कच्या लिव्हरचं ऑइल यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. कॉड लिव्हर पण ऑइल, कॉड लिव्हर ऑइल. आता कॉड नावाचा फिश आहे, कॉड नावाचा काय तर फिश आहे, त्या कॉड फिशचं देखील खायचं आहे आपल्याला. ओके, ऑइल त्याच्यामध्ये पण व्हिटॅमिन ए असतं, पण सगळ्याच्या कॉडमध्ये व्हिटॅमिन डी पण असतं. कॉड लिव्हरमध्ये व्हिटॅमिन डी असतं, शार्कमध्ये नावच आहे बघा, SHARK शार्क, आणि दुसरा आहे COD, हे दोन्ही फिशचे नाव आहेत. फिश म्हणजे मासे, हे तर सगळ्यांना माहिती आहे, मासोळी. आता तिसरं अक्षर बघा इथं काय, तर ए, तर व्हिटॅमिन ए याच्यात भरपूर सारा आहे. ओके, पुन्हा तिसरं अक्षर इथं काय, डी, व्हिटॅमिन डी जास्त आहे, पण व्हिटॅमिन ए पण आहे, म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे कॉड लिव्हर ऑइल, कॉड फिश लिव्हर ऑइल. ओके, पुन्हा दुसरे काय मास आहेत, जसं सॅलमॉन, सॅलमॉन काही फिश आहेत, असे अनेक, जसं की टुना फिश आहे बघा, टुना फिश, असे एक्सेट्रा, असे अनेक फिश आहेत, त्यांच्यापासून देखील आपल्याला व्हिटॅमिन ए मिळत असतं. ओके, लय वेळेस प्रश्न येऊन गेलाय की व्हिटॅमिन एचा संचय कुठं होतो, ज्या स्टोर कुठं होतं, मानवामध्ये व्हिटॅमिन एचं स्टोरेज कुठं होतं, तर स्टोरेज म्हणजे साठवण, कोठार, व्हिटॅमिन एचे कोठार कोणते आहे, कोठे होते, साठवणूक कुठे होते, तर त्याचं नाव आहे मानवातलं यकृत आहे. आपल्या यकृतामध्ये व्हिटॅमिन हे स्टोर होत असतं. व्हिटॅमिन एचं भांडार काय, तर व्हिटॅमिन एचं भांडार आहे यकृत, लिव्हरमध्ये, त्याला यकृत म्हणजे लिव्हरमध्ये व्हिटॅमिन ए स्टोअर केला जातो, थोडं लक्षात ठेवा. ओके, चला तर पुढे आपण पाहूया की या ठिकाणी बीटा कॅरोटीन हे फक्त वनस्पतीपासूनच मिळतं, मग त्याचे सोर्स काय ते आपल्याला या ठिकाणी पाहावयाचे आहे. तर बघा, या ठिकाणी मोस्टली बीटा कॅरोटीन हे एक प्रकारचं पिगमेंट देखील आहे, कॅरोटिनॉइड. ओके, तर बघू आपण त्या ठिकाणी कोणकोणते, मोस्टली बघा पिवळी पिकलेली जी फळं असतात, कडक डार्क फळं जी पिकलेली असतात, तर पिवळी पिकलेली जी काही फळे आहेत, हे त्याचा पहिला स्रोत आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते येतात, तर बघा आंबा घ्यायचा आपल्याला, आंबा आहे, त्यानंतर पपई, पुन्हा हे भोपळा असतो बघा, उपासामध्ये खातात,
है ना, भोपळा. तो आपण लहानपणी स्टोरी पाहिली बघा, चल र भोपळ्या टोलूक टोलूक, आजी बस असते बघा तसल्या भोपळ्यामध्ये, तो भोपळा. तो दुधी भोपळा नाही जो भाजी करून खातो, तो भोपळा वेगळा है ना, हा भोपळा वेगळा. ओके, तो गोल असतो बघा असा, माहित आहे, शिजवून खूप चांगला लागतो, साखर वगैरे टाकून दूध वगैरे टाकून लय भारी लागत असतो तो भोपळा. पिकलेला पिवळा असतो, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असतं. त्यानंतर पालेभाज्या काय, पालेभाज्या. पालेभाज्यामध्ये आपल्याला घ्यायचं बघा पालक. पालेभाज्यामध्ये पालक आली, सोबत कोण आली मग त्याची मैत्रीण मेथी आली. पुन्हा आज ब्रॉकोली, तर बघा ब्रॉकोली, आजकालची ती फुलकोबी मधला प्रकार आहे, हिरवी हिरवी असते बघा है ना, किंवा फुलकोबी म्हणा, फुलकोबी सोबतच आली लगेच पत्ता कोबी. त्या दोघी बहिणी तर सोबतच येतं है ना. ब्रॉकोली आज एक नवीन बाजारात आलेली सावत. चला बघू आपण त्या ठिकाणी अशा काही भाज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. अजून जर आपल्याला पाहायला गेलं तर एक सगळ्यात आहे बघा, नारंगी रंगाची जी फळे असतात, नारंगी म्हणा किंवा पिवळी तर आपण पाहिजे, नारंगी रंगामध्ये गाजर सगळ्यात महत्वाचं घ्यायचं आपल्याला, गाजर स्टार्ट करूया. व्हिटॅमिन बीटा कॅरोटीनचा सगळ्यात रिच सोर्स काय असेल तर गाजर असेल. त्या व्हिटॅमिन बीटा कॅरोटीन पासून पुढे काय आपल्याला मिळतं, व्हिटॅमिन ए मिळतं. म्हणून इनडायरेक्टली आपण काय म्हणतो, व्हिटॅमिन एचा सगळ्यात रिच सोर्स किंवा सर्वोत्तम बेस्ट सोर्स काय तर स्त्रोत कुठला आहे तर गाजर आहे, कॅरेट. ओके, कॅरेट, कॅरोटिनॉइड त्यात पिगमेंट असतं, लक्षात ठेवायचं आपल्याला. अनेक गोष्टी आपण पाहिल्या. अजून बघायचं आपल्याला बीटा कॅरोटीन. आजकाल एक संकरित एक वनस्पती वाण बनवलेला आहे, लिंग परिवर्तित एक पीक आहे, त्याला आपण म्हणतो जीएम क्रॉप, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप एक आहे. जीएम क्रॉप, जेनेटिकली मॉडिफाईड जो क्रॉप असतात, ओके, त्याच्यामध्ये आपण लिंग परिवर्तित जे वाण आहे, वाण म्हणा किंवा त्याला आपण म्हणू पीक म्हणू, त्याचं नाव आहे बघा गोल्डन राईस. गोल्डन राईस. थोड्या ठिकाणी बघा शॅडो येत आहे तुम्हाला, लाईटचा दिसतात, थोडं समजून घ्या. गोल्डन राईसला आपण काय म्हणतो, सोनेरी राईस. गोल्डन राईस, सोनेरी, त्या ठिकाणी सोनेरी तांदूळ. हे अशी वनस्पती बनवलेली आहे बायोटेक्नॉलॉजीने है ना, जैव तंत्रज्ञानाने म्हणजे आपण बायोटेक्निक है ना, जैव तंत्रज्ञान अशा प्रकारचं क्रॉप बनवलेलं आहे. त्या क्रॉपचं नाव गोल्डन राईस. याच्यामध्ये बीटा कॅरोटीन हा टाकलेला आहे. काय ऍड केला याच्यामध्ये तर बीटा कॅरोटीन याच्यामध्ये आढळतो आपल्याला. याच्यामध्ये काय आढळतो आपल्याला, बीटा कॅरोटीन हा आपल्याला व्हिटॅमिन आढळतो. पुन्हा बीटा कॅरोटीन जर आपण खाल्लं तर पुढे जाऊन आपल्याला काय मिळणार आहे, व्हिटॅमिन ए. म्हणून व्हिटॅमिन एचा बेस्ट सोर्स काय तर तांदळामध्ये तर गोल्डन राईस आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात बेस्ट कुठला आहे तर गाजर आहे. हे आपण सगळे काय पाहिले तर सोर्स पाहिले असेल. अजून भरपूर सारे आहेत. प्रत्येक भाजीपाला, फळं असतील, तृणधान्य असतील, याच्यामध्ये ना काही प्रमाणात सगळेच पोषक द्रव्ये असतात, परंतु ही जी लिहिली आहेत आपण ही मुख्य आहेत, ह्याच्यापासून आपल्याला जास्त व्हिटॅमिन ए मिळत असतं. आता पुढे आपल्याला पाहायचंय की व्हिटॅमिनचं रासायनिक नाव काय. आता व्हिटॅमिनचं रासायनिक नाव तर हे सगळेच आहेत बघा. रेटिनॉल आहे, जास्त आपण कुठलं वापरत असतो तर रेटिनॉल. व्हिटॅमिन ए चे रासायनिक नाव सगळ्यात जास्त आपण काय वापरतो तर रेटिनॉल. ओएल ज्याच्यामध्ये असतो आहे ना, ओएल म्हणजे ओएच ग्रुप ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, अल्कोहोल असतो, हा प्रकार जास्त वापरतो. बाकी पण आहेत. ओके, तुम्हाला आज हे समजले असले एकूण 4 प्रकार. हे जास्त व्हिटॅमिन्स 3 आहेत, ते फक्त प्राण्यांपासून मिळतात. हे आहेत वनस्पती स्त्रोत आहेत, ते फक्त वनस्पतीपासून मिळतात. सगळ्यात बेस्ट सोर्स आहे गाजर आणि जैवतंत्रज्ञानाने बनवलेला गोल्डन राईस, हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. व्हिटॅमिन ए कशामध्ये साठवलं जातं शरीरामध्ये, आपल्या लिव्हरमध्ये. हे महत्वाचे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि व्हिटॅमिन ए हे मेदात विरघळणारे, फॅट सोल्युबल आहे, पाण्यात न विरघळणारे आहे. एक ए देख फॅट गर्ल या बॉय. दुसरा आपण पाहिलं की किडा, तेलात किडा. ओके, एवढे आपण थोडी माहिती पाहिली. आता पुढचं आपल्याला बघायचंय, बघा अजून काय बघायचं तर याचे काही कार्य आहेत. व्हिटॅमिन एचं शरीरामध्ये काय काय कार्य आहे ते आपण पाहून घेऊयात. हे रब करतो मी, तुम्ही या ठिकाणी वहीत लिहून घ्या. ओके, ऐकायचं नाही, लिहून घ्यायचं. परीक्षेमध्ये येत असतं, अधूनमधून रिव्हिजन करायचं, पाहायचं तर फायदा होतो. एका लेक्चरने काही फायदा होत नाही.
डबल डबल लेक्चर ऐकावे लागतात किंवा एकदाच ऐकायचं, चांगलं लिहून घ्यायचं, आपली वही सतत पाहिजे, रिव्हिजन करायचं. रिझल्ट रिव्हिजन करणाऱ्याचाच असतो. अभ्यास करून हुशार माणूस होत असतो, रिव्हिजन करून नोकरी लागत असते. आता तुम्हाला हुशार व्हायचंय का नोकरी लावायची ते तुम्ही ठरवायचं. ओके, तर पुढे बघू आपण की व्हिटॅमिन ए चे महत्वाचे कार्य काय ते. कार्य आपल्याला पाहिजे आहेत, त्याचं फंक्शन्स पाहिजे आहेत. सगळ्यात महत्वाचं फंक्शन जर बघायला गेलं तर हे काय इंग्लिशमध्ये पण लिहितो मी, तुम्हाला मराठीमध्ये पण तुम्हाला सांगणार. पहिलं फंक्शन आपल्याला लिहायचंय बघा त्या ठिकाणी, हे आहे अँटी इन्फेक्शन विटामिन आहे. पहिलं म्हणजे अँटी इन्फेक्शन विटामिन म्हणून हे कार्य करत असतं. अँटी इन्फेक्शन म्हणजे काय, त्याला आपण संसर्ग विरोधी विटामिन म्हणून ह्याला ओळखलं जातं. संसर्ग कोणामुळे होतो, आपल्याला रोगजंतूंमुळे होतो. म्हणजे रोगजंतूंना मारणारे विटॅमिन देखील आहे. इथे दुसरं लिहू शकता, रोगजंतूंना मारणारे विटॅमिन म्हणजे अँटी पॅथोजन, त्याला म्हणतो अँटी लिहू शकतो आपण. ओके, ते रोगजंतू विरोधी, मराठीत लिहू शकतो काय, रोगजंतू विरोधी विटामिन असं कोणाला म्हटलं जातं. ह्याचं काय कार्य असेल तर हे काय करतं, रोगजंतूंना मारेल. म्हणजे जसं का व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, फंगस आहे, यांना ते मारायचं कार्य करेल. इथं मी संसर्ग म्हणजे यांना मारायचं, दोघांचं फंक्शन एकच आहे. ओके, तिसरं आपल्याला फंक्शन पाहायचं आहे की विटॅमिन एचं जे नाव आहे रेटिनॉल. रेटिनासाठी सगळ्यात, रेटिना आपल्या डोळ्यात असतं, त्याच्यामुळे आपल्याला दृष्टी प्रदान होते. दृष्टीने दिसू शकतं. तुम्हाला जे काय दिसतंय आता मोबाईलमध्ये, तुम्ही मोबाईलमध्ये पाहता म्हणजे दिसतंय. कोणामुळे दिसतंय तर डोळ्यामुळे दिसतंय. पण डोळ्यामध्ये पण काही पेशी असतात. डोळा एक अवयव होते आणि त्याच्यामध्ये अनेक महत्वाच्या काय तर ऊती आहेत, है ना, पेशी आहेत. त्या पेशीचं नाव तर रेटिना. काय तर रेटिना जे आहेत, रेटिना है ना, त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण दृष्टीपटल. ओके, रेटिना. तर रेटिना एक महत्वाचं लक्षात ठेवा. ओके, रेटिना. आता इथं कार्य पाहायचं आपल्याला. रेटिना नाव लिहिलं या ठिकाणी, तर कार्य लिहायचंय की डोळ्यांसाठी खूप महत्व असतं. डोळ्यांच्या म्हणजे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे काय तर व्हिटॅमिन ए आहे. ओके, व्हिटॅमिन ए आहे हे लक्षात ठेवायचं. डोळे जर आपले चांगले ठेवायचे असतील तर आपल्याला व्हिटॅमिन ए त्या प्रमाणात खावं लागेल, तेवढ्या प्रमाणात खावं लागेल. व्हिटॅमिन ए ची कमतरता असेल तर आपल्याला तेवढी दृष्टी नसताना कमी दिसायला लागेल, अंधुक दिसायला लागेल, डोळ्याला प्रॉब्लेम होईल, डोळ्यातून पाणी यायला लागेल किंवा काय रातांधळेपणा होईल, डोळे कोरडे पडायला लागतील. असे अनेक रोग त्या ठिकाणी होत असतात. अजून दुसरं पाहिजे आपली त्वचा. जी त्वचा आहे, त्वचा तुमची जी कोमल राहते किंवा ती चांगली राहते. त्वचेचे आरोग्य चांगली राहण्यासाठी, त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, त्वचा खराब होणार नाही, त्याला खाज वगैरे येणार नाही, चांगली स्मूथ वगैरे राहील. ओके, त्यानंतर पुढे पाहायचंय की आपल्याला की जे काय आपले अवयव आहेत त्यांचं देखील त्या ठिकाणी महत्वाचं काय, किडनी आहे, लिव्हर आहे, हे आपले चांगले देखील राहू शकतात. दुसरं बघायचं आहे आपल्याला की पेशी विभाजन असेल. पेशी विभाजन म्हणजे सेल डिव्हिजन, पेशींची वाढ व पेशींचा विकास होण्यासाठी विटॅमिन ए ची गरज असते. सेल डिव्हिजन आहे, सेल ग्रोथ आहे, सेल डिफरन्सिएशन आहे, अशा गोष्टीमध्ये विटॅमिन ए ची आवश्यकता असते. नवीन नवीन पेशी तयार झाल्या पाहिजे तरच त्या ठिकाणी माणूस हा जिवंत राहू शकतो. पेशीचं विभाजन होणं खूप महत्वाचं आहे. एका पेशीच्या 2 पेशी होतात. ओके, तर स्किनसाठी मंत्र महत्वाचं आहे ना. ओके, त्यानंतर पुढे पाहायचंय की आपल्याला की काही जे आता ह्याचे अनेक फंक्शन्स आहेत. ओके, तर पुढे आपल्याला पाहायचंय की महत्वाचे जे काही याच्या अभावामुळे होणारे रोग बघूयात आपण. विटॅमिन ए च्या अभावामुळे होणारे रोग सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर पुढे बघूया आपण विटॅमिन ए च्या अभावामुळे होणारे रोग. हे लिहून घ्या तुम्ही. चला,
अभावामुळे होणारे रोग याच्यावरती प्रश्न येत असतात. खास करून प्रश्न कशावर येतील माहित नाही, पण सगळंच पाठ केलं पाहिजे, अजून सगळं पाहिलं पाहिजे. चला, अभावामुळे होणारे रोग. व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होणारे रोग, 2 रोग आपल्याला पाहायचे. पहिला रोग पाहायचा आपल्याला झिरोथॅल्मिया. झिरोथॅल्मिया, ओके. झिरोथॅल्मिया. झिरोचा अर्थ असतो वॉटर, थॅल्मिया, ऑप्थॅल्मिया म्हणजे डोळा. डोळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं, म्हणजे त्याला म्हणतो शुष्क डोळे. शुष्क डोळे होणे म्हणजे शुष्क म्हणजे कोरडे डोळे होणे, डोळे कोरडे होणे. शुष्कचा अर्थ असतो कोरडे, है ना, लिहा. कोरडे डोळे होणे. डोळ्यामध्ये पाणी असलं पाहिजे. डोळ्यामध्ये जर पाणी वगैरे असेल, है ना, तर बाहेरून जे हवा आहे, धुलीकण आहे, सूक्ष्मजीव आहेत, त्याच्यामध्ये अडकून पडतील आणि त्या ठिकाणी मरतील. कारण डोळ्यामध्ये पण जे अश्रू असतात, अश्रू असायला पाहिजे. पाणी म्हणजे अश्रू, छोटे छोटे अश्रू असतातच, प्रत्येकामध्ये अश्रू असतातच. आणि ते अश्रूमध्ये लायसोझाईम देखील असतो, है ना, ते देखील रोगजंतूंना मारण्याचं काम करत असतं. डोळे एकदम कोरडे असतील, पाणी जर कमी झालं तर त्या ठिकाणी सूक्ष्मजीव असतील, हवा असेल, धुलीकण असेल, ते डोळ्याला हानी पोहोचवू शकतात. म्हणून डोळ्यामध्ये पाणी जर राहायचं असेल, डोळ्याचं कार्य चांगलं चालायचं असेल तर व्हिटॅमिन ए महत्वाचं आहे. ओके, व्हिटॅमिन ए काय तर महत्वाचं आहे. त्यानंतर पुढे मला महत्वाचा रोग सांगायचा आहे, तो रोग आहे आपला नाईट ब्लाइंडनेस. त्याला आपण म्हणतो रातांधळेपणा. ओके, रातांधळेपणा. चला, रातांधळेपणा. रातांधळेपणा सगळ्याला माहित आहे. व्हिटॅमिन ए मुळे कुठला रोग होतो तर हा रातांधळेपणा रोग होतो, सगळ्याला माहित आहे. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस किंवा त्याचं नाव आहे निक्टॅलोपिया. निक्टॅलोपिया. निक्टॅलोपिया याला देखील नाईट ब्लाइंडनेसला किंवा रातांधळेपणाला निक्टॅलोपिया देखील म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आता रातांधळेपणा हे पाहायचं असेल तर डोळा समजला पाहिजे. डोळ्या आपल्याला दृष्टिकोनामुळे प्राप्त होते. आपल्याला दिसतं कोणामुळे तर रेटिनामुळे. कोणामुळे तर रेटिनामुळे. रेटिना म्हणजे दृष्टीपटल. दृष्टीपटलामुळे आपल्याला दिसते. काय होतं, आपल्याला दिसते, हे लक्षात ठेवा. आता दिसतं कोणामुळे तर प्रकाशामुळे. प्रकाश कोणावर पडतो, रेटिनावर. ते आपल्याला माहिती पाहिजे. रेटिना. आता रेटिनामध्ये 2 प्रकारच्या पेशी असतात, हे तुम्हाला सांगायचे. आणि रातांधळेपणा त्या पेशी समजतात. त्यात पहिली पेशी आहे बघा, त्याला म्हणतो दंड पेशी. दंड पेशी इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण रॉड सेल. रॉड सेल. ओके, ह्या एक पेशी असतात. आणि दुसऱ्या एक पेशीला म्हणतो तो शंकू पेशी. शंकू पेशी इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण कोन सेल. ओके, कोन सेल असा आकार असेल. कोन म्हणजे आईस्क्रीमचा सारख्यांचा आकार असेल, आईस्क्रीमच्या कोन सारखा अशा आकाराचे असतील. रॉड सेल म्हणजे आपल्याला अशा आकाराचे पाहायला मिळते. ओके, चला, तर पुढे आपल्याला बघायचंय की ह्या ज्या काही दंड सेल आहेत शंकू पेशी आहेत. आता रातांधळेपणा हा फक्त दंड पेशीशी संबंधित आहे. इथं हे शंकू पेशीचा या ठिकाणी काही इश्यूज नाही. ओके, तर रॉड सेल जे आहे दंड पेशीमध्ये एक पिगमेंट असतं. काय असतं, पिगमेंट असतं. ते मी तुम्हाला सांगणार आहे. सोबत शंकू पेशीबद्दल पण मी माहिती सांगणार आहे, इथंच क्लिअर करणार आहे. पिगमेंटला आपण म्हणतो वर्णक म्हणतो. वर्णक म्हणजे त्याच्यामुळे रंग प्राप्त होत असतो. ओके, आता दंड पेशीमध्ये एक प्रकारचं पिगमेंट असतं. पिगमेंट हे प्रोटीनच असतं, म्हणजे प्रोटीन असतं आपण म्हणू शकतो. त्याचं नाव बघा रोडॉप्सिन. रोडॉप्सिन खूप महत्वाचं आहे, नाव लिहून घ्या. रोडॉप्सिन. रोडॉप्सिन. ओके, आणि शंकू पेशीमध्ये एक वर्णक असतं, पिगमेंट असतं, त्याचं नाव असतं आयोडॉप्सिन. आयोडॉप्सिन. हे 2 लक्षात ठेवा. आता ह्यांचे कार्य माहिती पाहिजे. ह्यांचे काय माहिती पाहिजे तर कार्य माहिती पाहिजे, तर आपल्याला फायदा आहे, नसता काही फायदा नाही.
आता रातांधळेपणाचा आणि ह्याच्या कार्याची काय समज आहे? रोड ऑफ सीन महत्वाचा आहे. रोड ऑफ सीनमुळे दंड पेशीतील रोड ऑफ सीन या पिगमेंटमुळे आपल्याला अंधारात दिसते. अंधारात म्हणा किंवा दिवसाबी जर अंधाऱ्या खोलीत गेला तरी आपल्याला दिसतं काही प्रमाणात. स्टार्टिंग थोडं ऍडजस्ट करावं लागतं, पुन्हा थोडं ऍडजस्ट केलं की आपल्याला त्या गोट्या ठेवलेल्या, ती बॅट ठेवलेली, बॉल ठेवलेली आपल्याला कुठं कोपऱ्यामध्ये ती शेवटी दिसते थोड्या वेळानंतर. हा अंधारात दिसायला लागतं आपल्याला. आपण अचानक उजेड्या खोलीतून जर अंधारा खोलीत गेलो, शेवटच्या जर खोलीमध्ये गेलो तर स्टार्टिंगला दिसत नाही, पण थोडं ऍडजस्ट केलं की आपल्याला तो बॅट बॉल कुठं ठेवली लपून ते आपल्याला जरूर दिसतं. आपल्या गोट्या लहानपणी ठेवलेल्या तुम्हाला जरूर वाटत असतं. तर त्या गोष्टी अंधारात दिसते. अंधारात म्हणा त्याला आपण म्हणतो डार्क व्हिजन. डार्क अंधाराला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? डार्क व्हिजन साठी महत्वाचं आहे. त्याला आपण तो डिम लाईट आहे, तर तुम्हाला दिसतंय शॅडो दिसत आहे, इकडे तुम्हाला ब्राईट लाईट दिसत आहे, दोन्ही तुम्हाला लाईट दिसत आहेत. तर ते अंधारा जर तुम्ही आता तुम्हाला त्रास होत आहे माझ्यामुळे, ते लाईटिंगची तेवढं आपल्याला बेस्ट व्यवस्था नाही, पण जे आहे ते हे आहे, तुम्हाला नंतर व्यवस्था करू आपण. ओके, अंधारात तुम्हाला दिसतं. आता उजेड आहे तुम्हाला दिसतंय, पण अंधारात जे दिसतं ते बिकॉज ऑफ दंड पेशीतील रोड ऑफ सीनमुळे, आणि त्याचं कार्य अंधारा दिसतं, डिम व्हिजन. लक्षात ठेवा. होतं काय? विटॅमिन ए बघा, विटॅमिन एचा जर अभाव झाला, म्हणजे कमी झालं, लक्षात ठेवा रोड ऑफ सीन ते त्याचं कार्यच करत नाही. रोड ऑफ सीन तयार झालं नाही तर त्या ठिकाणी अंधारात आपल्याला दिसणार नाही. अंधारात जर दिसणार गेलं तर रोग कुठला होईल? तर रातांधळेपणा, रात्री त्याला दिसायला अडथळा होतो. ह्या रोगाबद्दल बोलायला गेलं तर रातांधळेपणा असा रोग आहे की त्याच्या अनेक स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये काय होईल तर त्याला रात्री दिसायला, अंधारात दिसायला थोडं अंधुक दिसेल. काय दिसेल? तर स्टार्टिंगला अंधुक दिसेल. अंधारात चालताना आपल्याला दोन व्यक्ती आहेत, एक व्यक्ती आहे त्याला थोडं अंधुक दिसेल, दुसऱ्याला त्या कशा चांगलं दिसते, एकदम क्लिअर दिसते. त्याला रात्री काही प्रॉब्लेम नाही, तो फिरू शकतो, फेरफटका मारू शकतो, रात्री इकडे तिकडे जाऊ शकतो. पण दुसऱ्याला कसं दिसतं? अंधुक दिसतं, म्हणजे त्याला दिसायला प्रॉब्लेम येतो. का प्रॉब्लेम येतो? विटॅमिन एचं प्रमाण कमी आहे, रोडॉप्सिन तयार झालं नाही दंडपेशीमध्ये, म्हणून त्याला अंधुक दिसायला लागतं. ओके, लक्षात ठेवा, अंधुक दिसतं. परंतु हा प्रॉब्लेम असा लय वर्ष असला, 2-4 वर्ष तसंच अंधुक दिसत डोळे तो वापरावं लागणार आहे. डोळे वापरून विटॅमिन त्याला खायला मिळत नाही, गरिबीमुळे म्हणा किंवा लक्ष दिलं नाही म्हणा, तर लक्षात ठेवा. ओके, तर त्या ठिकाणी अंधुकाचं प्रमाण पण त्या काही वेळ अंधुक 2-3 वर्षानंतर तो त्याची नजरच नाहीशी होते. नजर नाहीशी म्हणजे त्याला दिसतच नाही, तो डायरेक्ट आंधळाच बनतो. म्हणजे अंधुकापासून आंधळा देखील ही स्टेज येऊ शकते. ही दुसरी स्टेज झाली. ओके, तर लक्षात ठेवा की रातांधळेपणा म्हणजे थोडं अंधुक दिसतं, रात्री थोडं फार दिसतं, पण तो एकदम आंधळा बनणं वेगळी गोष्ट आहे. रातांधळेपणा वेगळा आणि आंधळा वेगळा. आंधळामध्ये त्याला काय दिसत नाही, दिवस नाही रात्र, तशी त्याला कंडिशन यायला लागते. ओके, तर ही गोष्ट आहे रातांधळेपणाची. आता शंकुपेशीमध्ये कुठलं पिगमेंट आहे? तर आयोडॉप्सिन. आता शंकुपेशीबद्दल पहिलं लक्षात ठेवा. ओके, दंडपेशीचा संबंध दिवसा नाही, तर दंडपेशीचा संबंध आहे आपल्या रात्री. याचा फायदा असतो, रात्रीसाठी फायदा, म्हणजे आता रात्रीच आहे सध्या, मी रात्रीच व्हिडिओ बनवतो. ओके, लक्षात तुम्ही त्या ठेवाले. आता शंकुपेशीचा संबंध दिवसाशी आहे, दिवसाशी म्हणजे प्रकाशाशी आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता शंकुपेशीतील किंवा कोण पेशीतील आयोडॉप्सिनमुळे प्रकाशात पाहू शकतो. लक्षात ठेवा. त्यामुळे आपण लाईट सेन्सिटिव्ह, ब्राईट प्रकाश म्हणजे ब्राईट व्हिजन ह्याला म्हणू शकतो आपण. एकदम आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझी सावट पडली, इथं थोडी डिम लाईट आहे, इकडे ब्राईट आहे, म्हणजे इथं पाहण्यासाठी आपल्याला हे आयोडॉप्सिन पिगमेंट, आयोडॉप्सिन वर्ण कामाला येतं दिवसा. अजून एक दुसरं कार्य काय आहे? तर हे एकच झालं कार्य, तर दुसरा रंग ओळखू शकतो, रंगाची देखील जाणीव होते, विविध रंगांची ओळख म्हणा किंवा जाणीव होते. त्याला म्हणतो आपण कलर व्हिजन. लाईट, ब्राईट व्हिजन म्हणा, ब्राईट लाईट व्हिजन. इकडं डिम
लाईट विजन आणि इकडं डार्क लाईट विजन, हे लक्षात ठेवायचं. डार्क लाईट विजन, इकडे डिम लाईट विजन. लाईट शब्द राहिले तर त्याचा अर्थ तो लाईट असतो म्हणून ते लिहिलं गेलं. ओके, तर विविध रंगांची आपल्याला काय होते तर ओळख होते आयोडॉप्सिन म्हणून. आणि दुसरं तर ब्राईट लाईट, जो प्रकाश आहे एकदम जास्त प्रकाश आहे. ब्राईट म्हणजे एकदम स्वच्छ आणि लखलखीत प्रकाश जो आहे तो आपल्याला ओळखू शकतो. आता पहिले लक्षात ठेवा काय, शंकू पेशी पण ह्या 3 प्रकारच्या आहेत. शंकू पेशी ह्या 3 प्रकारच्या आहेत, लक्षात ठेवला पाहिजे. बघा आहेत एक, त्याला म्हणतो आपण एस सेलच्या पण काही कोन सेल आहेत. दुसरं आहे एल सेलच्या पण काही कोन सेल आहेत. आणि तिसरे आहेत एम सेलच्या कोन सेल आहेत. ओके, शंकू पेशीमुळे आपल्याला प्राथमिक रंगाची ओळख होते. आता एस सेलमुळे, एस कोन सेलमुळे आपल्याला त्या ठिकाणी निळा रंग दिसतो. निळा, एस सेलमुळे आपल्याला निळा रंग दिसतो. आता एल सेलमुळे आपल्याला लाल रंग दिसतो. लाल रंग दिसतो. लाल म्हणजे रेड. रेड म्हणजे लगेच कळतं पोरांना. दुसरा एम सेल, शंकू ह्या एम सेल प्रकारच्या, याच्यामुळे आपल्याला हिरवा रंग दिसतो. कसा दिसतो? हिरवा रंग. हिरवा म्हणजे ग्रीन, ग्रीन म्हणजे हिरवा. ओके, अशा प्रकारे तिन्ही जर रंग पाहिले आपण तर तिन्ही रंग हे प्राथमिक रंग आहेत. तिन्ही रंग कसे आहेत तर प्राथमिक रंग आहेत, प्रायमरी कलर्स आहेत. कसे आहेत ते प्रायमरी कलर्स आहेत. एवढं लक्षात ठेवा. याच्यापासूनच बाकीचे रंग बनलेले आहेत. ह्या 3 रंगांची ओळख ओके आणि प्रकाशात आपण पाहू शकतो. म्हणजे ब्राईट लाईट विजन आपल्याला ही शंकू पेशीमुळे प्राप्त होते. आणि आयोडॉप्सिन ते आयोडॉप्सिनमुळेच आहे. तर शंकू पेशीमध्ये हे असतं, हे तुम्हाला मी सांगितलं. ओके, तर शंकू पेशी जर डॅमेज झाल्या, शंकू पेशीने त्यांचं जर कार्य केलं नाही तर एक रोग होतो. त्याचा संबंध व्हिटॅमिन एशी नाही, हे आधी मी क्लिअर करतो. कारण व्हिटॅमिन एचा संबंध हा कशाशी आपले आहे तर दंडपेशीशी आहे. मग व्हिटॅमिन एचा संबंध कशी आहे? रातआंधळेपणाशी आहे. रातआंधळेपणाचा संबंध हा दंडपेशीशी आहे, शंकू पेशीशी नाही. तरी मी हा पॉईंट इथेच क्लिअर करत आहे. ओके, शंकू पेशी जर डॅमेज झाल्या, त्याच्यामध्ये आयोडॉप्सिन तयार झालं नाही तर एक रोग होतो. त्या रोगाचं नाव आहे, मी तर लिहून देतो तुम्हाला. त्याचं नाव आहे बघा. ओके, कलर ब्लाइंडनेस. काय तर कलर ब्लाइंडनेस, कुठला रोग तर आहे कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस त्याला आपण तो रंग आंधळेपणा. ओके, तर रंग आंधळेपणा हा एक गुणसूत्री विकार आहे. क्रोमोझोमल डिसऑर्डर आपण काय म्हणतो? क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे काहीतरी वाईट घडते, वाटत नाही काही प्रॉब्लेम आहे बाबा. ओके, तर गुणसूत्र विकार आहे तो. ओके, त्याच्यामुळे त्याला रंगांची जाणीव कळत नाही. म्हणजे निळा, लाल, हिरवा, पिवळा, लाल यांचे रंग ते ओळखू शकत नाही. म्हणजे ह्याला रंगाची जाणीवच होत नाही. हा गुणसूत्री विकार आहे जो फक्त पुरुषालाच होतो. हे महत्वाचं वाक्य आहे, पुरुषालाच होतो. परंतु त्याच्या आईकडून त्याच्या मुलाला होतो. मुलाला मी पुढे पाहायचंय की आता आपल्याला व्हिटॅमिन एच्या अधिक्यामुळे होणार रोग. अधिक्यामुळे जास्त ग्रहण केल्यामुळे, व्हिटॅमिन जास्त जर ग्रहण केलं तर त्याचे देखील तोटे असतात. कारण अति तिथं माती ही म्हण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतात आता माहित आहे. व्हिटॅमिन ए हे त्वचेसाठी खूप महत्वाचं आहे. पण जास्त जर खाल्लं गेलं, जास्त प्राशन केलं तर त्वचेला खाज येते. त्वचेला काय तिथं खाज येते. म्हणजे वृद्ध व्यक्ती असतील पण त्याला पण जास्त वय झालेले व्यक्ती आहेत, म्हाताऱ्या व्यक्ती आहेत,
यांच्यामध्ये ना हातपाय सुचतात, त्यांचे अशक्तपणा येतात. यांना वृद्ध व्यक्तींना, वृद्धांना थकवा असेल, अशक्तपणा असेल, असे प्रॉब्लेम होऊ शकतात. ओके. त्यानंतर पुढे पाहिजे की हातपाय यांना सूज येते. हातपाय यकृत असेल किंवा प्लीहा असेल, प्लीहा, किडनी यांना सूज येते. ओके. ठीक आहे. असे काही थोडेफार त्याचे काय तर प्रॉब्लेम आहे. जे गरोदर माता असतात, गरोदर माता जे आहेत यांच्या पोटामध्ये जे बाळ असतं, गरोदर माता यांच्या पोटामध्ये गर्भ जो असतो, गर्भ किंवा आपण म्हणतो पोटातील बाळ, याच्यामध्ये गर्भाला है ना, गर्भामध्ये विकृती निर्माण होऊ शकतात. ओके. असे अनेक हे प्रॉब्लेम होऊ शकतात. पण एक प्रॉब्लेम आहे, पाचवा आहे, ते पिवळे चट्टे पडतात. तळ हातपाय असेल, तळ हात किंवा पाय असतील यांच्यावर पिवळे चट्टे त्या ठिकाणी पडतात. फक्त पिवळे चट्टे पडतात, याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. लोक घाबरतात. ओके. हॉस्पिटलकडे जातात, गेलं पाहिजे, पण घाबरायची गरज नाही. फक्त पिवळे चट्टे पडतात, त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. ओके. अशा प्रकारे व्हिटॅमिन ए चं देखील प्रॉब्लेम आहे. पुन्हा आपण त्या ठिकाणी पाहूयात की बघा, शंकुपेशी ज्या आहेत आपल्या, शंकुपेशी इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कोन सेल, या कशामध्ये असतात तर ह्या रेटिनामध्ये असतात. कशात तर असतील आपल्या रेटिनामध्ये असतील. रेटिनाला आपण काय म्हणतो, दृष्टीपटल. काय तर दृष्टीपटल. आता शंकुपेशी ह्या 3 प्रकारच्या असतात सांगितलं. एस सेल, त्यानंतर एल सेल आणि तिसरे असतात एम सेल. ओके. याच्यावरती मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. काय सांगणार आहे तर ट्रिक एक तुम्हाला मी सांगणार आहे. तर ट्रिक काय आहे तर एस सेलमुळे आपल्याला एस सेलमुळे आपल्याला काय निळा रंग दिसतो. काय दिसतो? निळा. निळा म्हणजे ब्ल्यू आहे ना. एस म्हणजे सी म्हणजे समुद्र. एस म्हणजे काय तर सी म्हणजे समुद्र. समुद्र कसा असतो? हा निळा असतो. पुन्हा एल फॉर लव. आता लव झाल्यानंतर, एका व्यक्तीला प्रेम झाल्यानंतर त्याला सगळं लाली लाल दिसतं. जिकडे बघावं तिकडे त्याला काय दिसतं? लाली लाल दिसतं. म्हणून हे ट्रिक आहे, लक्षात ठेवा. एल सेलमुळे लाल रंग दिसतो, लाली लाल. ओके. दुसरा की एम म्हणजे मकाचा रंग कसा असतो? हिरवा असतो. कसा असतो? हिरवा. मका. एम म्हणजे मका. अजून तुम्हाला मकाचा रंग कसा असतो? हिरवा असतो. आता ही माझ्या पद्धतीने मी ट्रिक बनवली आहेत. दुसऱ्या ट्रिक कधी लक्षात राहत नाही. तुम्हाला ह्या ट्रिक आवडल्या असतील, लक्षात राहिले असतील, तर खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने काय बनवता? ट्रिक बनवत जा. ट्रिक बनवल्यानंतर अभ्यास हा हसत खेळत होत असतो. जास्त लोड येत नाही, टेन्शन येत नाही. ओके. तर अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिटॅमिन ए काय केलं तर परीक्षाभिमुख घेतलेला आहे. हिच्या नेहमी तुम्हाला पॉईंट सांगितलेले आहेत. एक्झाम ओरिएंटेड मी सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला लेक्चर जर आवडला असेल तर जरूर कमेंट करा, शेअर करा व्हिडिओ तुमच्या मित्रांमैत्रिणींना, आणि त्यासोबत आपलं चॅनल बी काय करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ देखील तुम्हाला लगेच दिसतील. ओके. सो थँक्यू. ऑल दी बेस्ट.